तर मुंबईत धडक देण्यासाठी मनोज जरांगे आणि त्यांची टीम सज्ज होतीये। त्यांच्यासोबत लाखो मराठे शनिवारी मुंबईच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणार आहेत। त्यासाठी ट्रॅक्टरपासून व्हॅनिटी व्हॅनपर्यंतचा ताफाही सज्ज झालाय। प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या गल्ली बोळात मराठा दिसेल असा दावा जरांगेंनी केलाय। तर मुंबईचं स्वास्थ्य बिघडत असेल तर सरकार खबरदारी घेईल असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिलाय। बघूया या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यातील तयारीचा हा स्पेशल रिपोर्ट। झेंड्यांची तयारी केली जाते। लाडू, चिवडा, पापड्या बनवल्या जात आहेत। ट्रॅक्टर्स देखील सज्ज केले जात आहेत। आरक्षणाची राजधानी अंतरवाली सराटीत मुंबईकडे कूच करण्याची अशी जय्यत तयारी सुरू आहे। मराठा दिंडी 20 जानेवारीला प्रस्थान ठेवणार आहे। यासाठी भगवे झेंडे आणि वेळू हजारोंच्या संख्येनं अंतरवाली सराटीत आणण्यात आलेत। मराठा मोर्चात ट्रॅक्टर हा महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरला घराचं रूप दिलं गेलंय। पिण्याच्या पाण्यापासून ते मोबाईलच्या चार्जिंग पर्यंतची सर्व व्यवस्था या ट्रॅक्टरमध्ये करण्यात आली आहे। आपण हा ट्रक बघू शकता। त्या ट्रकमध्ये सर्व जीवन आवश्यक साहित्य हे जे बांधव आहेत ते नांदेडचे बांधव आहेत आणि यांनी हा ट्रक असा सजवलेला आहे की जे जीवन आवश्यक साहित्य आहे हे सोबत आपल्याला घेऊन जाणार आहे। या ट्रकमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे। ट्रकला वरती सोलार पॅनल लावलेले आहेत जेणेकरून लाईटचा प्रॉब्लेम त्यांना येऊ नये। सोबतच इथे इन्व्हर्टर पण पाहू शकतात फ्रीमध्ये। त्याचबरोबर इथे झोपण्यासाठी फोनच्या गाद्या टाकलेल्या आहेत जेणेकरून झोपण्यासाठी पण यांना अडचण येऊ नये। त्याचबरोबर पाण्याची जी व्यवस्था आहे व्यवस्था या ट्रक ट्रेलरमध्ये करण्यात आलेली आहे। सोबतच 1.5 महिना पुरेल असं धान्य हे बांधव मुंबईकडे घेऊन जाणार आहेत। एकंदरीत काय तर मुंबईला जाण्यासाठी मराठा बांधवांनी जय्यत तयारी केलेली आहे। काही तरुण दुचाकीनं मुंबई गाठणार आहेत। त्यामुळे ऊन, वारा, थंडी वाजू नये अशा पद्धतीनं दुचाकी सज्ज करण्यात आली आहे। दुचाकीला चारही बाजूने मनोज जरांगे पाटलांचे बॅनर्स लावण्यात आले, तर भगव्या रंगाच्या कापडाचं छत बनवण्यात आले। ही गाडी बनली अशी की बाबा म्हणजे काय न्यावात म्हणून नवीन बाबा मोठ्या ह्याच्यामध्ये आपली मोटरसायकल बनली। हिला आम्हाला 12,000 रुपये खर्च आलेला आहे। ह्या हिशोबाने चालू होता। गावामधून बी एक आम्ही ट्रक घेतली 12 टायर, त्याच्यामध्ये आपलं सामान मांडायचं, ह्याच्यामध्ये पुढं चलन आपली गाडी। पहिले महाराजांनी एखादी मोहीम जर काढली तर त्यावेळेस लोक हत्तीवर जायचे, बैलगाडीतून जायचे, उंटावर जायचे, घोड्यावर जायचे। पण आता तो काळ राहिलेला नाहीये। आता जरांगे पाटलांनी मोहीम उघडली मुंबईला जायची, एकच लक्ष फक्त मराठा आरक्षण। म्हणून आता आम्ही गावकऱ्यांनी एक नियोजन केलं आणि असे आम्ही स्वतः एक गाडी बनवली आणि गावामधून एक नियोजन झालं की एक ट्रक आहे, ट्रॅक्टर आहे, 2 पिकअप आहेत आणि सगळे गावकरी मिळून आता आम्ही मुंबईच्या दिशेने जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आता डायरेक्ट ही गाडी सुसाट निघणार तर मुंबईमध्ये जाऊन थांबणार। जरांगे पाटील मराठ्यांचे नवे हिरो म्हणून उदयास आलेत। त्यामुळे आपल्या हिरोची काळजी मराठा समाजाकडून घेतली जाते। बीडच्या मराठा बांधवांनी जरांगेंसाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवली आहे। एसी असेल, सोफा असेल, फ्रीज असेल, या सगळ्या अत्याधुनिक सुविधा यामध्ये करण्यात आल्यात। मनोज जरांगे पाटला यांच्यासाठी जी व्हॅन आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो फ्रीजची व्यवस्था आहे। थंड पाणी सुद्धा या देखील यामध्ये उपलब्ध होणार आहे। याबरोबर ओव्हन देखील या व्हॅन मध्ये असून एसी, सोफा आणि 2 टॉयलेट अशी व्यवस्था एकंदरीत या व्हॅन मध्ये आहे। मनोज जरांगे पाटील हे गेले 5 महिने झाले पायाला भिंगरी लावून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ते महाराष्ट्रात फिरतायत। त्यांची तब्येत अधूनमधून खराब होत असते म्हणून ही व्हॅनची व्यवस्था केली। रात्री त्यांचा मुक्काम या व्हॅनमध्ये असणार आहे किंवा मेडिकलची डॉक्टरची टीम इथं आहे। त्यांची तब्येत बिघडल्यानंतर सलाईन लावणं असेल किंवा औषध उपचार काही घ्यायचे असतील किंवा दुपारच्या वेळेला आराम करायचा असेल, हे सगळं यासाठीही आम्ही व्हॅनची व्यवस्था केलेली आहे। मराठा आंदोलकांची मुंबईत खाण्याची आबाळ होऊ नये यासाठी महिलांनी पूर्ण तयारी केली आहे। लाडू, चिवडा, पापड्या, दशम्या आणि चटण्या बरोबर घेण्यात येणार आहेत। हा शिधा आंदोलकांसाठी फार मोठा आहे। लाडू, चिवडा, बिस्किटचे पॅकेट दिलेले आहेत, आणखी पापड्या आहेत आणि जे आपलं सामान लागतं साबण वगैरे, ब्रश वगैरे करण्यासाठी ब्रश, तेलची बॉटल वगैरे हे असं सर्व दिले। तयारी आमची सगळं झाली, पूर्ण तयारी झाली। उद्या फक्त आरतीतून फोन आला कीच आम्ही हजर होणार आहे। तिथं त्यांना ओवाळणार, औक्षण करणार त्यांचं आणि तिथून त्यांच्यासोबत शागडपर्यंत जाणार। बीडच्या मातोरीमध्ये जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम असणार आहे। मोर्चातील बांधवांसाठी या ठिकाणी जेवणाची तयारी सुरू आहे।
2 टन बटाटे, 2 टन वांगी भाजीसाठी आणली गेली आहेत। परिसरातील 100 गावचे लोक यासाठी आपापलं योगदान देत आहेत। स्वागत आता ते सकाळी 9 वाजता आंतरवालीवरून निघणार आहे, तर प्रत्येक गावातून आम्ही 5:30चा टाइम इथं ठेवलेला आहे। पण जसं जसं ते येतील तसं त्यांचं समजा पार आपल्या पाडळशिंगीपासूनच तो फानी आणि स्वागत होणार आहे त्यांचं, आणि तिंतरवाणीपासून जेसीपी उभा केलेला आहे तर त्याच्यातून फुलाचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करणार आहेत आम्ही। जे जेवणाला आपण ग्राउंड केलेलं आहे ते 100 एकरचं ग्राउंड आहे आणि सभेच्या ठिकाणी पण जेवणाचा पात्र पण जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, कारण की 20,000 लोक वाढण्यासाठीच आहेत आणि 2,000च्या वरती स्वयंसेवक तिथं आमचे गावातलेच राहणार आहेत। मुंबईच्या मोर्चासाठी हिंगोली जिल्ह्यातून मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झालेत। या आंदोलकांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आरक्षणाचा निर्धार केलाय। आज जरी राजकीय पक्षाने आम्हाला पाठिंबा जरी नाही दिला असेल किंवा आमच्या पाठीशी उभे नाही राहिले असेल, आम्हाला कोणाची गरज नाही। आम्हाला फक्त आमचा मराठा एक झाला आणि हे मनोज जरांगे पाटलांनी सिद्ध करून दाखवलं, मराठे जेव्हा एक होतील तो इतिहास घडल्याशिवाय राहणार नाहीत, ही ताकद आमच्या मराठा समाजामध्ये निर्माण करून दिली। आणि हे एवढं मी माझ्या मराठा बांधवाच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं बोललो आणि हे जे काम करण्यासाठी अंतराळी सराटीला चाललोय आणि तिथं आमच्या हातीचे सेवा प्राप्त होईल, आलेल्या मराठा बांधवांची, आलेल्या मावळ्यांची जे सेवा आमच्या हातून घडाव, हे हिंगोली जिल्ह्याला जे मान सन्मान भेटला, खरंच हे अभिमानाचा विषय आहे। परभणी जिल्ह्यातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीकडे कूच केली आहे, तर काही जण आपापल्या परीनं थेट मुंबईकडे रवाना होणार आहेत। परभणी जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी तयार झालेले आहेत। परभणी शहरातील खानापूर फाटा येथून मराठा बांधव आता आंतरवेली सराटीकडे रवाना होत आहेत। परभणी जिल्ह्यातून जवळपास प्रत्येक गावातून जरांगे यांच्या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी लोक जाणार आहेत। प्रत्येक गावामधून 2-2 गाड्या, 3-3 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। यासोबतच नागरिकांनी आपल्याला आवश्यक असणारे साहित्य देखील सोबत घेतलेले आहे। जेवणाची व्यवस्था त्यांनी स्वतः केलेली आहे। गाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था सुद्धा नागरिकांनी केलेली आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ते मुंबईतच राहणार असल्याचे आता ते बोलून दाखवत आहेत। मराठा समाजाच्या मुंबईच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जालना जिल्हा पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय। सुमारे 1,500 पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मराठा आरक्षण रॅलीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। येणाऱ्या वाहतुकीचं नियोजन, कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये या दृष्टीने नियोजन पोलीस विभागातर्फे केलेलं आहे। आता सर्व आमच्या अधिकारी अंमलदारांचं ब्रीफिंगसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि सर्व हायवेच्या ठिकाणचा बंदोबस्त असेल, महत्त्वाच्या पॉईंटचा बंदोबस्त असेल, सर्व आमचे अधिकारी अंमलदार असतील त्यांना व्यवस्थित योग्य ठिकाणचं ब्रीफिंग आपण केलेलं आहे। टेक्नॉलॉजीचा, ड्रोनचा वापर पण करत आहोत। CCTV महत्त्वाच्या ठिकाणी आपण लावून घेतलेले आहेत। आमचा फोर्स जिल्ह्यातला मॅक्सिमम फोर्स आपण यासाठी आपण वापरत आहोत। बाहेरनं पण आपल्याला ॲडिशनल मॅन पॉवर, होमगार्ड असतील, SRPF असेल, रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ती पण आलेली आहे आणि त्यामुळे योग्य नियोजन बंदोबस्त केलेला आहे। एकच लक्ष, आरक्षण फक्त, हे लक्ष आता मराठा बांधवांनी ठेवलंय। जरांगे पाटलांचा मोर्चा जसजसा पुढे सरकेल तसतसे आंदोलक यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे पुढचे काही दिवस हायवेवर मराठा बांधवांचा जनसागर उसळलेला असेल एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।